पाटबंधारे विभागाचे हरिसन ब्रांच शाखेमार्फत नुकतीच हरिसन ब्रांच 4ची साफसफाई जेसीबीच्या साहाय्याने करण्यात आली। मात्र या कामांमध्ये ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्यामुळे सदरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारे येथील शेतकरी किशोर रतन गायकवाड यांनी आमचे प्रतिनिधी सोबत बोलताना केली। चारीला आता पाटाचे पाणी सुटणार आहे। या पार्श्वभूमीवर सदर चारीची ठेकेदाराने जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई केली। हेडपासून टेलपर्यंत म्हणजेच कॅनॉलपासून तर कोकमठाण गावापर्यंत सर्वात मोठी लांब व जास्तीत जास्त पाणी वहन क्षमता असणारी या चारीची साफसफाई वेळोवेळी करण्यात येते। त्यासाठी शासन स्तरावर निधीची तरतूद करण्यात येते। मात्र याचा योग्य विनियोग पाटबंधारे खात्यामार्फत न झाल्यामुळे अनेक वेळेला हा निधी वाया गेल्याचे निदर्शनास येते। छोटी मोठी झुडपे गवत मोठ्या प्रमाणावर वाढलेले असल्यामुळे या चारीची वहन क्षमता कमी होऊन पाण्याला अटकाव तयार होत होता व पाण्याचा अपव्यय वाढत होता। त्यामुळे पूर्ण दाबाने पाणी मिळत नसल्याने अनेक शेतकरी पाण्यापासून वंचित राहत होते। ते होऊ नये म्हणून साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले होते। मात्र यामध्ये निष्काळजीपणा झाल्याचे शेतकरी किशोर गायकवाड यांचे म्हणणे आहे। जेऊर कुंभारी व कोकमठाण येथील शेतीसाठी पाणी पुरवठा करणारी अत्यंत महत्त्वाची ही चारी असून शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नये म्हणून साफसफाईचे काम योग्य पद्धतीने व उत्कृष्ट दर्जाचे करावे, जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही व पूर्ण दाबाने शेतकऱ्यांना पाणी मिळेल। यासाठी पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। याबाबत पाटबंधारे विभागाचे कॅनॉल इन्स्पेक्टर यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही। याबाबत पाटबंधारे विभाग काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। नमस्कार, मी किशोर गायकवाड जेऊर कुंभारीचा नागरिक आहे। आपल्या पाटबंधारे खात्याने जो जेसीबीच्या सहाय्याने चारीमध्ये जे गबळ होतं ते गबळ काढण्याचा प्रयत्न केला, पण तो अधुराच केला। काही ठिकाणी काढलं किंवा काही ठिकाणी काढलेलं नाही। अशा या अनेक तेलपासून तर डायरेक्ट कोकणठाण शिवारापर्यंत अशा भरपूर काट्या चारीच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या आहेत आणि या दोन्ही बाजूच्या काट्या काढण्याचा प्रयत्न करावा अशी आमची मागणी आणि याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष देण्यात यावा अशी आमची मागणी। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किसन पवार, कोपरगाव।